विश्वास किचन। तर आज मी एक छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। चिकन थाली बोलता येईल, कारण मी दोन पद्धतीचं चिकन वगैरे बनवणार आहे। एक माझ्यासाठी स्पेशल आणि एक माझ्या हस्बंडसाठी स्पेशल, आणि त्याच्यासोबत भाकरी वगैरे पण करणार आहे। तर ते चिकन कसं बनवणार आहे, एक साऊथ इंडियन पद्धतीचं आणि एक महाराष्ट्रीयन पद्धतीचं, म्हणजे गावठी स्टाईलचं चिकन बनवणार आहे मी आज, रश्श्याचं आणि एक सुक्का। तर चिकन कसं बनवणार आहे ते स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत बघा, आणि मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भाकरी पण ज्वारीच्या कशा बनवतात ते पण दाखवणार आहे। तर फर्स्ट टाईम माझं चॅनल जर का कोणी बघत असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तर आपण आपल्या व्हिडिओला आता स्टार्ट करूया। सर्वात आधी मी हे सर्व चिकन धुवून घेतलेलं आहे। बघू शकता अशा प्रकारे हे आपलं चिकन आहे, क्लीन केलेलं आहे। आणि आता मी हे चिकन म्हणजे जे साऊथ इंडियन स्टाईलचं चिकन बनवायचं आहे त्याच्यासाठी, आणि आपल्या रश्श्याच्या चिकनची भाजी जी बनवायची आहे त्याच्यासाठी वेगवेगळं काढून ठेवत आहे। हे मी चिकनच्या रश्श्यासाठी घेतलेलं आहे, ते एका बाउलमध्ये टाकलेलं आहे आणि हे वेगळं टाकलेलं आहे। तर चला, सर्वात आधी मी आळणी बनवणार आहे। तर चला स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला। एक बाउल घेतलेला आहे, बाउलमध्ये मी टाकलेला आहे ऑइल। बाउल थोडा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ऑइल टाकलेला आहे। ऑइल पण छानपैकी गरम झालं। आता मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे ऑनियन आपल्याला थोडासा पिंकिश आणि ब्राऊन असा थोडा करायचा आहे छान। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे। टोमॅटो टाकूया आता आपण, आणि टोमॅटो टाकल्यानंतर दोन्हीही छान असं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। रेसिपी स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत पूर्ण बघा। मस्त अशी चिकन थाली घरच्या घरी आपण बनवू शकतो। ही अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे, ते पण आता मिक्स करून घेऊया। आणि जर का कुठेही स्किप केलं तर तुमची रेसिपी जी स्टेप बाय स्टेप मी सांगितलेली आहे ती मिस होऊ शकते। सो त्याच्यामुळे कुठेही स्किप करू नका रेसिपी। आता हे पण आपण मस्तपैकी फ्राय करून घेतलेलं आहे। नक्कीच ट्राय करा, आणि पूर्ण रेसिपी झाल्याच्या नंतर रेसिपी जर का आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा, आणि जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच आपले 1K पण कंप्लीट होतील। 1K कंप्लीट झाल्याच्या नंतर काहीतरी नवीन असं काहीतरी नवीन व्हिडिओज बनवण्याचा पण प्लॅन आहे। सो लवकरात लवकर सबस्क्राईब करा। हळद टाकलेली आहे मी। हळद टाकल्याच्या नंतर आपण जे मी चिकन होतं धुवून घेतलेलं ते चिकन याच्यामध्ये टाकत आहे। चिकन पण छानपैकी मिक्स करून घ्यायचं। तर मी बोलत होती की 1K सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्याच्या नंतर काहीतरी नवीन व्हिडिओ काढण्याचा प्लॅन आहे। सो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा। मस्त अशा आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। झाकून ठेवायचं आहे। झाकून ठेवल्याच्या नंतर थोडंसं वाफवलेलं आहे, आणि याच्यानंतर आपण टाकूया याच्यामध्ये वॉटर तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही टाकू शकता। नाही वाफवलं तरी चालेल, पण वाफवलं तर म्हणजे घरामध्ये जर का बाळ वगैरे असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी असं देऊ शकता, आणि तुम्हीही खाऊ शकता, कारण खूप टेस्टी असं लागतं हे। कधी खाल्लं नसेल तर ट्राय करा। चवीनुसार मीठ टाकूया। आता याला उकळी फुटेल, थोडंफार आपल्याला शिजून घ्यायचं आहे। इकडे हे मी शिजवायला टाकत आहे, आणि हे आपलं आळणी रेडी झालेलं आहे। म्हणजे ऑलमोस्ट एक उकळी आल्यानंतर थोडंफार बॉईल झाल्यानंतर आपलं आळणी रेडी होईल। आळणी इकडे रेडी होत आहे, बघू शकता। तोपर्यंत जे सुक्कं चिकन आहे त्याच्यासाठी
इथे कोथिंबीर टाकूया गार्निशसाठी. आणि आपलं आळणी रेडी झालेलं आहे ऑलमोस्ट. आता एका साईडला जे चिकन होतं ते चिकन आपण मॅरिनेट करूया. तर चिकन मॅरिनेट करण्यासाठी सगळ्यात आधी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. त्याच्यानंतर हळद, गरम मसाला, धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि लाल तिखट टाकलेलं आहे. जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही तिखट टाकू शकता. सो असं हे मिश्रण मी पूर्ण एकत्र केलेलं आहे, टाकलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. मिक्स केल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकूया. ऑइल टाकल्याने जो मसाला आहे तो छान असा चिटकून राहतो चिकनला. ऑइल टाकल्याच्या नंतर मी याच्यामध्ये एक लिंबू घेत आहे आणि तो लिंबूचा ज्यूस आपण याच्यामध्ये टाकूया. लिंबूचा ज्यूस मॅरिनेशनमध्ये टाकल्याने चिकनला अजून एक चव येते. आता हे सगळं मिक्स करून आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे छान असं मॅरिनेट होईल. आता हे मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण चिकन मसाला म्हणजेच चिकनची जी ग्रेव्ही आहे गावठी स्टाईलची ती बनवायला स्टार्ट करूया. सो तोच बाउल घेतलेला आहे मी थोडाफार धुवून. ते जे आळणी होतं ते एका बाउलमध्ये काढून हाच बाउल मी घेतलेला आहे. याच्यानंतर मी ऑइल टाकलं होतं आणि ऑइलमध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे. कांदा वगैरे आपल्याला टाकायचा नाही आहे. आता मस्तपैकी सॉफ्ट झालेले आहेत टोमॅटो. त्याच्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर घरचा जो घरगुती मसाला असतो तो टाकूया. तो ऑइलमध्येच टाकायचा जेणेकरून छान फ्राय होतो. ऑइलमध्ये टाकल्याच्या नंतर भाजी झाल्याच्या नंतर मसाला लागत नाही. ऑइलमध्ये टाकल्यावर मस्तपैकी मसाला आपला तळून निघतो आणि भाजीला एक छान अशी कलर आणि तरी येते. सो अशा प्रकारे आपण भाजून घेतलेला आहे लाल तिखट. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे मसाल्याचं वाटण, की हे जे वाटण आहे ते मी अगोदरच म्हणजे वाटून ठेवलेलं होतं. सो याच्यामुळे रेसिपी मला करायला जमणार नाही, पण तुम्हाला नेक्स्ट टाईम नक्कीच मी ही वाटणाची रेसिपी सांगेल. कधीतरी जर का खात नसाल तर कधीतरी ही नक्कीच अशी रेसिपी ट्राय करून बघा. थोडंफार वेगळं असं खूप म्हणजे मस्त अशी गावाकडच्यासारखी भाजी होते याने. हा मसाला टाकलेला आहे मी तेलामध्ये आणि छान असा भाजून घ्यायचा आहे. वरती ऑइल येईल एवढा आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा, त्याने भाजी अजून छान होते. बघू शकता असं तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. तर मसाला ऑलमोस्ट भाजून झालेला आहे माझा. याच्यानंतर मी चिकन जे आपण बॉईल केलेलं होतं ते चिकन याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर ते चिकन पण जेवढं तुम्ही बॉईल केलेलं आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता. हे बघा एका साईडला हे चिकनचं आळणी आहे आणि इकडे चिकन झालेलं आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला जेवढं वॉटर हवं आहे, जेवढं तुम्ही पातळ खात असणार त्यानुसार तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर टाकूया चवीपुरतं मीठ. बघू शकता किती मस्त असा आपला मसाला भाजलेला आहे, त्याच्यामुळे खूप छान अशी तरी आलेली आहे चिकनला. तर चला थोडा वेळ ठेवूया, एक 5 ते 10 मिनटं ठेवूया, कारण आपलं चिकन ऑलरेडी बॉईल झालेलं होतं. तर आता 5 ते 10 मिनटं ठेवूया जेणेकरून मसाल्याला पण चिकनला पण हा सर्व मसाला लागेल. तर चला करायचं आहे. सो चला आता आपण वळूया आपल्या चिकन फ्रायकडे. सो चिकन फ्रायसाठी मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे आणि ऑइल आपलं ऑलमोस्ट गरम होत आहे. हे बघा एका साईडला आपलं चिकन रेडी झालेलं आहे, चिकन ग्रेव्ही गावठी चिकन, आणि हे पण ऑइल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण टाकूया त्याच्यामध्ये फर्स्ट हे गरम मसाले टाकूया. त्याच्यामध्ये मी तेजपत्ता घेतलेला आहे, मिरे घेतलेले आहेत, लवंग घेतलेले आहे, चक्रफूल घेतलेला आहे आणि दालचिनी घेतलेली आहे.
हा आजूबाजूला पसारा पडलेला आहे, प्लीज पसाराला इग्नोर करा आणि रेसिपीला बघा. आता याच्यामध्ये टाकूया ऑनियन. जेवण बनवत असताना पसारा होणे हे कॉमन आहे. सो आता टाकूया ऑनियन. अशी झटकीपट मी एका मागोमाग एक अशी रेसिपीज करत होती. सो रेसिपीज बनवण्यासाठी खूप असा वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर का लाईक केलं नाही तर थोडं डिमोटिवेट होतं. सो प्लीज लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. ऑनियन छान असा भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा टोमॅटो. टोमॅटो पण आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा. आणि ही जी कढई आहे, तुम्ही बोलत असाल की ही कढई अशी आहे. सो ही जी कढई आहे ना, माझी खूप फेवरेट आहे. नॉनस्टिक होती अगोदर, पण त्याची जी कोटिंग आहे ती सगळी गेलेली आहे. पण एवढी इझी अशी रेसिपी होता त्याच्यामध्ये. मला खूप आवडते ही कढई. सो त्याच्यामुळे मी ही कढई अजून पण वापरते, फेकून दिलेली नाही आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया चिकन, आपलं मॅरिनेट केलेलं चिकन. कधी पण चिकन मॅरिनेट करून ॲटलिस्ट 20 मिनिट्स टू 30 मिनिट्सपर्यंत जर का तुम्ही ठेवलं तर खूप छान असं मॅरिनेट होतं आणि भाजी खूप छान लागते. आता हे चिकन आपलं बॉईल होऊ द्यायचं आहे. तर चिकन बॉईल होण्यासाठी एका साईडला ठेवूया. आणि याच्यानंतर याच्यामध्ये मी टाकलेला आहे थोडासा गरम मसाला आणि थोडीशी धनिया पावडर. सो अशा प्रकारे हे आपलं चिकन बनत आहे. आणि थोडीशी लाल तिखट टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तुम्ही अगोदर पण सगळे मसाले एकदाच टाकू शकता. आणि हा आहे माझा हिरो. चिकन बनवताना बोलत होता की मला वॉटर दे, वॉटर दे. सो अशा प्रकारे आपलं सुक्कं चिकन झालेलं आहे. सुक्कं चिकन तिकडे शिजत आहेत, तोपर्यंत मी इकडे बनवायला घेतलेले आहेत ज्वारीच्या भाकरी. चिकनसोबत ज्वारीच्या भाकरी खाण्याची मजाच खूप वेगळी आहे. पूर्ण अशी ही प्रॉपर चिकन थाळी बनवलेली आहे आज. सो नक्कीच तुम्ही एक दिवस सुट्टी वगैरे असेल, संडे वगैरे असेल तर अशा नवीन डिश तयार करा आणि आपल्या फॅमिली मेंबर्सला खाऊ घाला. ते पण खुश, ते खुश झाल्यानंतर तुम्ही पण खुश. आणि अशा प्रकारे मी ह्या भाकरी करत होते. भाकरीची पण रेसिपी मी नक्कीच एकदा टाकणार आहे की कशा प्रकारे भाकरी करतात. तर अशा प्रकारे मी ज्वारीच्या भाकरी बनवत होती आणि खूप मस्त असं आजचं हे जेवण झालेलं होतं. बघा, भाकरी पण माझ्या रेडी झालेल्या आहेत आणि एका साईडला चिकन पण रेडी झालं. आता आपण गार्निशिंगसाठी टाकूया कोथिंबीर. आणि सगळ्यात मेन म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात लास्टला तुम्ही कढीपत्ता टाका. कढीपत्ता टाकल्याच्या नंतर हे चिकन अतिशय टेस्टी होतं. कधी नसेल केलं ट्राय तर ट्राय करा. आणि अशा प्रकारे आपलं चिकन थाली रेडी आहे. हे मी सलाड ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आपला चिकन रस्सा, चिकन आळणी आणि चिकन सुक्का असं मी ठेवलेलं आहे. आणि मध्ये भाकर टाकलेली आहे आपली मस्तपैकी गरमागरम ज्वारीची भाकरी. आणि एका साईडला भात आहे आणि एका साईडला मसाले भात पण बनवलेला आहे. पण त्या रेसिपी मी रेकॉर्ड केलेली नाही. त्याची स्पेशल रेसिपी नंतर पुन्हा एकदा कधीतरी दाखवेल. कारण ही जी व्हिडिओ आहे ती खूप मोठी होत होती. सो त्याच्यामुळे मी मसाले भाताची रेसिपी स्किप केलेली आहे. तर फ्रेंड्स, झाली अशी आपली चिकन थाळी रेडी. बघू शकता तुम्ही घरी किती मस्त अशा पद्धतीने झटकीपट अशी चिकन थाळी मी बनवलेली आहे. काही जास्त टाईम न लावता चिकन थाळी एकदम इझी पद्धतीने रेडी झालेली आहे.
तर तोंडाला पाणी सुटलं की नाही बघून. चला मग लवकर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या फॅमिलीला अशी चिकन थाळी बनवून द्या.